नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिवमहिम्न स्तोत्रात 21व्या श्लोकाच्या संदर्भात ही कथा आहे. कथेचे नाव प्रजापती दक्ष व सती. सत्ता व संपत्ती यांचे ऐश्वर्य असलेल्या प्रजापती दक्षाला अनेक कन्या होत्या. त्यातील सती नामक कन्या अतिशय रूपवान, हुशार, तेजस्वी व सात्विक होती. सती ही साक्षात भगवतीचे रूप असल्यामुळे ती भगवान शंकरांचा महिमा जाणत होती. शंकराचे वैराग्य व कल्याणदायी रूप तिला मोहित करत असे. ती उपवर झाल्यावर तिने भगवान शंकराला आपला पती म्हणून निवडले. श्रीमंत असलेल्या दक्षाला स्मशानात राहणारा, राख फासलेला, वैराग्य वृत्तीचा शंकर हा जावई म्हणून पसंत नव्हता. यामुळे दक्षाच्या मनात सती व शंकर या दोघांविषयी खूप राग होता. शंकराला आपले ऐश्वर्य दाखवून त्याचा अपमान करण्याच्या हेतूने दक्षाने एकदा एक मोठा यज्ञ आरंभला. यासाठी त्याने भरपूर खर्च केला. सती व शंकर या दोघांशिवाय बाकी सर्वांना आमंत्रण दिले. या समारंभात ब्रह्मा, विष्णू, इतर देव, अनेक ऋषीमुनी, अनेक राजे, इतर कन्या व जावई यांचा सहभाग होता. सतीला हे कळताच सतीही आपण माहेरी जाऊया हे म्हणू लागली. शंकरांनी आपण जायला नको असे सांगितले, परंतु तरीही सती हट्टाने दक्षाच्या यज्ञ समारंभासाठी गेली. तेथे गेल्यावर तिने बघितले की यज्ञामध्ये शंकरांचा हवीरभाग काढला नाही. तिने वडिलांना त्यासंबंधी विचारल्यावर दक्षाने शंकरांचा खूप अपमान केला. हे सहन न झाल्यामुळे तिने पेटत्या यज्ञकुंडात उडी घेतली. शंकराला हे कळताच त्याने जटेतून वीरभद्र नावाचा योद्धा निर्माण केला. शंकराच्या आज्ञेवरून वीरभद्राने यज्ञाचा विध्वंस केला व दक्षाचे मस्तक छाटले. परंतु भगवान शंकर फार भोळे व दयाळू असल्याने त्यांनी दक्षाला बोकडाचे मस्तक लावून त्याला जीवनदान दिले. भगवान शंकर क्रोध व दुःखाच्या भराने सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन फिरू लागले. तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे तुकडे केले. सतीचे हे अवयव भूतलावर जेथे जेथे पडले तेथे शक्तिपीठ निर्माण झाले. ही अतिशय हृदयद्रावक कथा आहे, परंतु या कथेतील आवरणे दूर केली तर कथेचा गाभा लक्षात येईल. कारण ही कथा रूपकात्मक आहे. जेव्हा संपत्ती व सत्ता यांच्या अहंकाराने मनुष्य कल्याणाचा विचार सोडतो, तेव्हा त्याच्या सात्विक वृत्तीचे दहन होते व त्याचा विनाश होतो. अक्षय्य असलेली ऊर्जा नैसर्गिकपणे भूतलावर ज्या ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात केंद्रित झाली त्या स्थानांना शक्तिपीठे असे म्हटले आहे.